मॅनपॉवर आहे, मनी पॉवर आहे, त्या लोकांना भाजपमध्ये या ठिकाणी घेऊन सत्तांतर करण्याचा प्रयत्न आपलं चालू आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये आता सध्या इनकमिंग चालू आहे, पण भविष्यात हे धोकादायक आहे। जे आलेले लोक हे शेवटपर्यंत राहतील का गॅरंटी नाही। मोठं पद पाहिजे असेल तर मी नाही तर माझ्या मुलांना, हे कुठं तर बंद झालं पाहिजे। जुन्या लोकांना नवीन लोकांना बघून संधी दिलं पाहिजे, जेणेकरून महानगरपालिका व्यवस्थित चाललं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून जर कामकाज केला तर आपलं भारतीय जनता पार्टीचं सत्ता व्यवस्थित राहील। कारण दोन देशमुखाच्या राजकारणात अनेक लोकांचे बळी पडलेलं आहे असं सोलापूर शहरात चर्चा आहे। आता तेच दोन देशमुख आपले एकत्र आलेत, स्वागतार्थ आहे। एकदा ठरवा, ज्या पक्षात मोठं झालं त्या पक्षातच राहा। खरं कोण आहे म्हणजे मी चुकलो असेल तर मिळू दे ना, मला वीज घातलेले लोक कळू दे ना। तुम्ही ते केसच फाईल करायला लावता, पण पहिल्यांदा पाणी प्रश्न सोडलं पाहिजे। दररोज पाणी कसं येतं आहे याचा अभ्यास करून आपण त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पाहिजे। मला आमच्या मतदारांना विनंती करायचं आहे, पक्ष आहे आमचं, पक्षाला मतदान करा, पण व्यक्ती पण बघा। नमस्कार, इन सोलापूर न्यूज चॅनलच्या खुली चर्चा या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत। आगामी सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं आपण सोलापूर शहरातील विविध प्रश्न असतील, याशिवाय प्रभागातील ज्या नागरिकांच्या सोयीसुविधा आहेत, रस्ते, पाणी, ड्रेनेज, देवाबत्ती, याशिवाय अनेक विविध विकासाचे प्रश्न आपल्यासमोर आहेत। या संपूर्ण शहरातील जे विविध विषय आहेत या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत खुली चर्चा या व्यासपीठावरती सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते, स्थायी समितीचे माजी सभापती, याशिवाय विरोधी पक्ष नेते, अशी एक संपूर्ण अशी भूमिका महानगरपालिकेमध्ये बजावलेले आमचे सुरेशजी पाटील आज या व्यासपीठावरती आहेत। अण्णा नमस्कार तुमच्या या व्यासपीठावरती। खरं तर सुरेश पाटील म्हटलं की एक सोलापूर महानगरपालिकेतील आक्रमक चेहरा असा आपल्यासमोर येतो। आपण प्रत्येक वेळी पाहतो एक सभागृहातील सुरेश पाटलांचं भाषण असेल, याशिवाय विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका असेल, अशा अनेक जवळपास 5 टर्म म्हणून महापालिकेत त्यांनी आपली कारकीर्द पाहिलेली आहे। सोलापूर शहरातील विकासाचा मुद्दा असो किंवा सोलापूर शहरातील अन्याय अत्याचाराविरुद्ध कुठल्याही नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा असेल तर तिथं सुरेश पाटील म्हणून हजर असतात। त्यांनी एक महानगरपालिकेत विविध प्रकारचे आंदोलनं देखील केलेली आहेत, त्या आंदोलनं मोठ्या प्रमाणात गाजलेली आहेत। अशा या निमित्तानं आज आपण या सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सर्वच पक्ष महानगरपालिकेवरती झेंडा फडकवण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि या भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज आपल्या व्यासपीठावर सुरेशजी पाटील आहेत। अण्णा नमस्कार। आज आपण या निवडणुकीला सामोरं जात असताना एकंदरीत आपण जर पाहिलं, केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, याशिवाय महानगरपालिकेमध्ये देखील आपण एक 5 वर्ष आपली सत्ता होती। त्याच्यानंतर तर कार्यकारभारी तर 8 वर्ष प्रशासक होतं आणि 8 वर्ष प्रशासक म्हणून काम केल्यानंतर एक कुठंतरी नगरसेवकांचा जो संपर्क असेल महापालिकेशी तो तुटलेला आहे आणि कुठंतरी एक अंकुश देखील कमी झालेला आहे। या गोष्टीकडे आपण निवडणुकीला सामोरं जाताना कसं पाहाल? आता निवडणुकीला सामोरं जात असताना मला वाटतं आहे गेल्या 4 वर्ष झाले की निवडणुका झालं नाही, आता 5वं वर्ष आहे। प्रशासकीय राजवट लागू झाल्यापासून सोलापूर शहरातले प्रभागातील 26 प्रभागातील जे अंतर्गत जे कामं आहेत ते झालेले नाही आहेत। पाण्याचा प्रश्न सोडवतो म्हणजे सोडलं नाही, स्मार्ट सिटीचं काम भोगस झालेलं आहे, त्या कामाचं कोणाचं लक्ष नाही आणि ड्रेनेज लाईन हे ब्रिटिशकालीन आहेत, त्याकडे बी प्रशासनाचं लक्ष नाही। जेणेकरून बघितलं आपण पाणी पुरवठा खरं तर अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। पाणी पुरवठ्याला कोट्यवधी रुपये मिळून सहित आज तागायत पाणी पुरवठा सुरळीत नाही आहे, कधी 4 दिवसाआड, कधी 5 दिवसाआड, कधी 6 दिवसाआड। त्यामुळे सोलापूर शहर हे बकाल झालेलं आहे। प्रशासकीय राजवटीमध्ये फक्त जेवढे उत्पन्नाचं साधन आहे, उत्पन्न मिळतं आहे, ते उत्पन्नाचं याच्यामध्ये मागील जे 150-200 कोटी रुपये मक्तेदारांना देणं आहेत ते टक्केवारी देऊन कसं द्यायचं
हेच काम हे संबंधित अधिकारी काही केलेले आहेत, त्यामुळं फार दुःख वाटत आहे. आपण जर पाहिलं सध्या निवडणुका म्हटलं की कुठलाही पक्ष असू द्या एक पक्षांतर होत राहतं. याच पद्धतीनं आपण जर पाहिलं भाजप हा आज सर्वात मोठा पक्ष आहे. तिन्ही ठिकाणी सत्ता असल्यामुळं आज आपण पाहिलं भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरू आहे. काँग्रेसचे काही लोक असतील, राष्ट्रवादी पक्षाचे काही लोक असतील, आज आपल्या पक्षामध्ये येत आहेत. परंतु हे पक्षप्रवेश होत असताना कुठेतरी निष्ठावंत नाराज होत आहेत. या गोष्टीकडे कसं बघाल तुम्ही, काय सांगाल याबाबत? खरं आहे, सध्या देशात राज्यात सर्वीकडंच सत्ता असल्या कारणानं सत्तेपुढं शहाणपण चालत नाही म्हणून काही मंत्री लोक, काही माजी खासदार, माजी आमदार हे भाजपमध्ये प्रवेश केलेले आहेत. त्यांचं कुठं सातबारा निघत आहे, खाडाकोड उतारा निघत आहे म्हणून ते प्रवेश करून या ठिकाणी आलेले आहेत. असंच या सोलापूर शहराचं महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेत, परंतु भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमचे खासदार 2च होते. आता 2चे किती खासदार आहेत आपले बघितलं आपण, जवळजवळ सत्तेच्या ह्याच्यावर आम्ही आहे. परंतु देशात असं आहे, मोदी साहेबांचं कामामुळं आणि फडणवीस साहेबांचं कामामुळं या ठिकाणी सर्वीकडे चांगलं असताना या सोलापूर जिल्ह्यात आणि शहरामध्ये अनेक लोक काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे सर्व यालेत. परंतु जुने लोक जे सतरंजा घालून काम केलेले आहेत, जे गेल्या 40-45 वर्ष काम केलेले आहेत, भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्थापना होऊन मला वाटतं आहे जवळजवळ 45 वर्ष झालेले आहेत. मी गेल्या 40 वर्षापासून कार्यकर्ता आहे. असं अनेक कार्यकर्ते आहेत, त्या कार्यकर्त्यावर अन्याय झालेला आहे, झालं नाही असं म्हणता येत नाही. पण कसं आहे, ज्यांच्या मागं मॅन पॉवर आहे, मनी पॉवर आहे, त्या लोकांना भाजपमध्ये या ठिकाणी घेऊन सत्तांतर करण्याचा प्रयत्न आपलं चालू आहे. त्यामुळं या ठिकाणी मला वाटतं आहे जसं केंद्रात राज्यात आता सत्ता आहे म्हणत आहेत. इंदिरा गांधी ज्यावेळी स्वर्गीय झाले त्यावेळी त्यांचं एकतर्फी सत्ता आलं, तसं भारतीय जनता पार्टीमध्ये आता सध्या इनकमिंग चालू आहे. पण भविष्यात हे धोकादायक आहे. जे आलेले लोक हे शेवटपर्यंत राहतात का गॅरंटी नाही. त्यामुळं या ठिकाणी बघून विचार करून पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय दिलं पाहिजे, पार्टीच्या लोकांना न्याय दिलं पाहिजे. देत असताना तुम्ही विचार करा, जे माणूस निवडून येण्यासारखा आहे त्याच्यावर अन्याय होऊ नये, त्याला काय करून कुठलं संधी देता येतं आहे, त्याला आपण पुढे नेण्यासाठी भरपूर प्रयत्न केलं पाहिजे. आज बघतो आपण अनेक आमदार झालेत, खासदार झालेत, ते आत्ता आलेत आणि झालेत. जे जुने कार्यकर्ते आहेत असं आमदार होण्याचे शक्यता 100% आहेत, परंतु त्यांनी काय आमदार झाले नाहीत, खासदार झाले नाहीत, नगरसेवक झाले नाहीत. खरं तर त्या लोकांना घेऊन संधी दिलं पाहिजे, त्या लोकांना वर आणलं पाहिजे. आता आम्ही जेव्हा मुंबईला गेलो, आम्हाला अनेक लोक म्हणले की आमचे फडणवीस साहेब वगैरे, आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे बावनकुळे साहेब, आता थोडं युवांना संधी द्यायचं आहे, जेणेकरून वयाच्या 25 ते 35च्या आतल्या लोकांना, युवा लोकांना संधी देऊन युवांना मोठं करायचं. जे काय करायचं युवांना मोठं 100% करा, आम्ही म्हणणार नाही. पण युवांना तिकीट देताना तो पोरगा चांगला आहे का, काम करणार आहे का, जेणेकरून त्यांनी काहीतरी केलं आहे का. अलीकडे काय व्हायला लागलं आहे, मोठं पद पाहिजे असेल तर मी नाही तर माझ्या मुलांना, हे कुठं तर बंद झालं पाहिजे. आमच्या मोदी साहेबांच्या ह्याच्यामध्ये बघितलं आपण, मी नाहीतर माझा मुलगा नाही आहे. फडणवीस साहेबांचं घरात बघितलं आपण, मी किंवा माझा मुलगा नाही आहे. इथं अलीकडं का झालं वडिलांचं, मला बी वाटलं अलीकडं मी नाहीतर माझा मुलगा. अरे परंतु लोक जेवढे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना न्याय करणार का नाही. हां, मुलगा जर खरंच चांगला असेल, शहरामध्ये नाव असेल, प्रभागात नाव असेल, 100% द्या ना, कोण नाही म्हणणार नाही. पण जे काही राजकारण चालू आहे, आपल्या घरातच सर्व लोकांना उमेदवारी मिळायला पाहिजे, हे कुठं तर बंद झालं पाहिजे. जुन्या लोकांना, नवीन लोकांना बघून संधी दिलं पाहिजे, जेणेकरून महानगरपालिका व्यवस्थित चाललं पाहिजे. या दृष्टिकोनातून जर कामकाज केला तर आपलं भारतीय जनता पार्टीचं सत्ता व्यवस्थित राहील. गेल्या 5 वर्षामध्ये थोडंफार नाव बदनाम झालं आहे, ते बदनाम पुन्हा होऊ नये.
कारण 2 देशमुखाच्या राजकारणात अनेक लोकांचे बळी पडलेलं आहे असं सोलापूर शहरात चर्चा आहे. आता तेच 2 देशमुख आपले एकत्र आलेत, स्वागतार्थ आहे. पण कायम मरेपर्यंत एकत्र राहावं. आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना घेऊन एकत्र राहिलं पाहिजे. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायचं. तुमच्यामुळं आम्ही भांडण केलेलं आहे. कार्यकर्ते तुमच्यामुळं सोलापूर शहरात लागलेलं आहे. पक्षात असू दे, इतर पक्षात असू दे. मी ज्यावेळी मोठं होत असताना माझे अनेक हिंदू मुस्लिम बांधव माझे मित्र होते. जेव्हा मी भाजपमध्ये गेलो त्यावेळी भांडण सुरू झाले, कारण हिंदुत्ववादी आणि मुस्लिमवादी असं करून आग लावायचा प्रयत्न झालं. त्यामुळं मुस्लिम समाजचे बांधव थोडंफार आमच्यावर चिडले तर चिडलं, परंतु आमचे लोक आम्हाला, हिंदुत्ववादी लोक आम्हाला निवडून आणले. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, पाचदा. पण तुम्ही बघा, जे माणूस चांगलं कार्य करणार आहे, कुठं तर आम्ही तुमच्या विरोधात आहे म्हणून त्याला संपवायला बघायचं, हे बरोबर नाही आहे. आणि आपण जर पाहिलं, आता आपण म्हटल्याप्रमाणे खरं तर निष्ठावंतांना संधी मिळायला पाहिजे आपलं म्हणणं आहे, जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे असं म्हणणं आहे. परंतु जेव्हा आपल्या भाजपच्या नूतन निर्वाचित शहर अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर यांना संधी मिळाली, एक ज्येष्ठ महिला नगरसेवक आहेत, अभ्यासू नगरसेवक आहेत, त्यांना संधी मिळाल्यानंतर त्यांचं स्टेटमेंट होतं की जुन्या कार्यकर्त्यांना, जुन्या निष्ठावंतांना सोबत घेऊन आपण काम करू असे. पण आता जर सध्याची परिस्थिती पाहिली, मोठ्या प्रमाणात इनकमिंग पाहिलं तर तसं त्यांनी म्हटल्याप्रमाणे निष्ठावंतांना संधी मिळते का इथं, किंवा काँग्रेसचं जे इतर पक्षातून जे इनकमिंग होते तसे इनकमिंगची सध्या भाजपला गरज होती का? काय सांगाल याबद्दल? रोहिणी तडवळकर हे अध्यक्ष झाले, त्यांचं अभिनंदन आहे. कारण त्यांनी निष्ठावंतच आहे. त्यांनी मागच्या वेळी त्यांना उमेदवारी मिळालं नाही आहे. उमेदवारी मिळालं नाही किंवा त्यांनी महापौर झाले नाहीत. त्यांनी महापौर व्हायचं पूर्ण 100% गॅरंटी होती, पण त्यांनी कधी गद्दारी केले नाहीत किंवा कुठल्या पक्षात जाऊन त्यांनी प्रवेश केले नाहीत. त्यांनी आपलं पक्षात काम करायचं, त्यांनी व्यवस्थित काम केले. त्यांचं इच्छा आहे की जुन्या कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये. हे बरोबर आहे की, कारण पार्टीच्या जुन्या लोकांना सर्वांना वाटतं आहे की आपल्याला जुन्या लोकांवर अन्याय होऊ नये. पण जुन्या लोकांवर अन्याय होणार नाही. पण जे काही नवीन आपले कार्यकर्ते आहेत, 10-15 वर्षात काम करणारे, त्या लोकांना, जुन्या आणि नवीन लोकांना घेऊन या ठिकाणी समाजाने काम करायला हे रोहिणी तडवळकर तयार आहेत. जे काही या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना किंवा अनेक लोक जे काय भाजपमध्ये यालेत, हे भाजपमध्ये येत असताना चर्चा झालं पाहिजे होतं. आता ऐन इलेक्शनमध्ये त्यांनी प्रवेश करायला आहेत. चर्चा तरी राहणार आहेत का कायम? त्यांनी आपल्या पक्षात एकनिष्ठ राहू शकतात का? हे सर्व चर्चा करून खरं तर इथले लोकप्रतिनिधी, इथले आपले नगर अध्यक्ष, इथले अनुभवी लोक, जे भारतीय जनता पार्टीचे जे गेल्या 45 वर्षापासून जे काम करणारे लोक आहेत, त्यांना सर्वांना विचारात घेऊन त्या ठिकाणी खरं तर प्रवेश झाला पाहिजे. माझं मत आहे, एवढे भाजपचे कार्यकर्ते असताना या नवीन लोकांना घेऊन, तेही आजच आलेले, म्हणजे 1 महिन्याभरात आलेले लोकांना घेऊन या ठिकाणी त्यांना कुठं तर उमेदवारी द्यायचं, त्यांना पक्षात वाढवायला बघायचं. पण जुन्या लोकांवर फार मोठ्या प्रमाणात अन्याय होऊ शकतं आहे. जुन्या लोक त्यांच्याशी तक्रार करून या ठिकाणी मोठे झालेले आहेत. त्या तक्रारीचा फायदा यावेळी जुन्याला आणि नवीनला, जे मॅन पॉवर आहे, ज्याच्याकडे मनी पॉवर आहे, त्या दोन्ही मिळून भाजपचं सच्चा कार्यकर्ता हे निवडून येऊ शकतं आहे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना आपण संधी द्यावं, असं या ठिकाणी सर्व भाजपच्या नेते मंडळीला माझी विनंती आहे. खरोखरच तुम्ही रोहिणी तडवळकरला अध्यक्ष केला, त्या रोहिणी तडवळकर ताईचं आपण ऐकलं पाहिजे, जेणेकरून कुठं तर वर वेगळं सांगायचं, खाली वेगळं सांगायचं आणि कुठं तर आंदोलन करायला लावायचं पार्टी कार्यालयामध्ये. आम्ही बी पार्टीचं गेल्या 40 वर्षापासून कार्यकर्ते आहे. अनेक वेळा पार्टीच्या सर्वाबरोबर आमचं तक्रार झाले आहेत काही लोकांवर, पण आम्ही कुठं कधी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आंदोलन केलेलं नाही आहे. आजकाल हे नेते मंडळीच कुठं तर आंदोलन करायला लावलेत का? उद्या मला जर तिकीट नाही मिळालं तर माझा मुलगा आणि माझ्या वार्डातले नागरिक कार्यकर्ते आंदोलन करू शकतात की? हे बंद झालं पाहिजे. खरंच कट्टर जुनं कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता असेल, त्याला आंदोलन करायची काय गरज आहे? त्यांनी सांगितलं पाहिजे. ज्यांनी कुणी शिफारस करतं आहे, अरे बाबा ते काय कार्यकर्ता भाजपचा आहे का? हे काय कार्यकर्ता भाजपचा असेल, निष्ठावंत असेल, हे
जे गद्दारी केलेलं आहे पूर्वी, जे आपल्या पक्षात काय आपल्या लोकांबरोबर इलेक्शनला उभारलेले आहेत, असं अनेक लोक आहेत. कॅटेगरी ठरवा. खरंच तो पुन्हा भाजप सोडून जाऊ नये असल्याला तुम्ही संधी दिलं पाहिजे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे आज येतील, सत्तेमुळे येतील केंद्रात, राज्यात आणि या सोलापूर शहरामध्ये काय तर पदं मिळतील का म्हणून आणि कुठंतरी निधी वगैरे मिळतील. मला वाटतं खरं तर हे असं करू नये. ज्या लोकांना ज्या पक्षात आता भारतीय जनता पार्टीचं महायुती आहे त्या युतीमध्ये लोकांना भरपूर निधी त्या लोकांना दिलेला आहे, ते लोक बी राष्ट्रवादी सोडायचं किंवा शिवसेना एकनाथराव शिंदेना सोडायचं, ते कुठं तर इतर पक्षात जायचं, हे बरोबर नाही. आपण हे थांबलं पाहिजे. म्हणजे हे लोकांनी काय बोध घेणार आहे? तुम्ही एकनाथराव शिंदे साहेबांकडनं दुनियाचं निधी आणायचं आणि तुम्ही पुन्हा निवडणुकाला इतर पक्षात जायचं. एकदा ठरवा. ज्या पक्षात मोठं झालं त्या पक्षातच राहा. जर तुम्हाला पक्ष अन्याय करत असेल तर एकदा तुम्हाला संधी मिळायला पाहिजे. एकदा संधी मिळायला पाहिजे. आता मी भाजप सोडलो, मी एकनाथराव शिंदे साहेबाकडे आलो, एकनाथराव शिंदे शिवसेनेत आलो, पुन्हा ते सोडलो, मला किंमत नाही म्हणून पुन्हा राष्ट्रवादी जायचं आहे, हे बरोबर नाही आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजेच. असं 3-3, 4-4 पक्ष बदलणारे किंवा बंडखोरी करणारे हे लोकांचं भविष्य बरोबर नाही आहे. आज नागरिक हिंदुत्ववादी, लव जिहाद, लँड जिहादच्या विरोधात आहेत. त्यामुळं ते लोक आपल्या पक्षात यायला बघालेत. परंतु तो आहे का? तो खरंच आपला हिंदुत्ववादी आहे का? आता एवढं वर्ष काँग्रेसचं काम करून, राष्ट्रवादीचं काम करून तो हिंदुत्ववादी होऊ शकतं का? कसं होऊ शकतं? नागरिकांनी सांगावं. म्हणून मला म्हणायचं आहे, लोकसभेला मोदी साहेबांचं आहे, विधानसभेला आमचे फडणवीस साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत. पण कॉर्पोरेशनला खरं तर लोक निवडताना विचार केला पाहिजे. आमचे मतदार बंधू भगिनी, जे खरोखरच काम करणारा पोरगा आहे, जे खरंच तुमचं सुखदुःखात येऊ शकतंय, प्रभागात काम न करता जर तुम्ही पुन्हा त्यांना तिकीट दिला तर तो कसं काय निवडून येतं मला कळतच नाही. म्हणजे तुम्ही पैशाच्या जीवावर निवडून येणार आहे? काम न करता तुम्ही त्या लोकांना मंडळांना पैसे देणार आहे? तुम्ही 10 वर्ष, 5 वर्ष, 15 वर्ष नगरसेवक आहे, त्यांनी कामच केलं नाही, तसल्या लोकांना संधी देणार आहे का? तसले लोक उभारले तर तुम्ही मतं देणार आहे का? मला आमच्या मतदारांना विनंती करायचं आहे, पक्ष आहे आमचं, पक्षाला मतदान करा, पण व्यक्ती पण बघा. जो व्यक्ती 25-25 वर्ष निवडून येतो तो व्यक्ती काम केलं आहे का? सुरेश पाटील जर काम केला नसेल तुम्ही 100% त्याला पराभव केला पाहिजे. सुरेश पाटील जर काम केलं असेल त्याला निवडून आणलं पाहिजे. हे उदाहरण सांगायला कारण असं अनेक लोक आहेत 25-25 वर्ष. मी म्हणून येतात चेतन ओढे जर काम केलं असेल आमचं तर त्याला निवडून द्या. काम नाही केलं असेल तर 100% त्याला बी हे करा, मला बी हे करा. आणि आपण जर पाहिलं 5 वर्ष आपली महानगरपालिकेमध्ये सत्ता होती, 2 मंत्री होते, 1 खासदार होता. ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर 5 वर्षातला आपला महानगरपालिकेतला कार्यकाल जर पाहिला तो कशा पद्धतीचा होता? कारण आपण पाहतोय एक अशी सोलापूर शहरामध्ये चर्चा होती की महानगरपालिकेमध्ये सत्ता दिली तुमच्या हातामध्ये तरी देखील ते व्यवस्थितरित्या तुम्हाला सत्तेचा उपभोग घेता आला नाही. केवळ गटबाजी आणि भांडण आणि गटतट हेच महापालिकेत पाहायला मिळालं, अशी चर्चा सोलापूर शहरामध्ये होती. काय सांगाल? तुम्ही सभागृह नेता होता, स्थायी समिती सभापती होता, काय सांगाल याबद्दल? हे बघा, हे तर खुली चर्चा आहे. जे घडलेलं घटना या सोलापूरकरांना सर्वांना माहीत आहे. 2 मंत्री होते हे बी खरं आहे. 2 मंत्रीच्या ह्याच्यावर महापौर कुणाला केलेत, सभागृह नेता कुणाला गेलेत हेही माहीत आहे. सभागृह नेता मी होतो, मी कुठल्या गटात होतो हे तुम्हाला माहीत आहे. महापौर कुठल्या गटात होते हे तुम्हाला माहीत आहेत. या दोन्ही मंत्र्यांच्या आता जसं एक झालेत, मला फार आनंद झाला एक झालेत, पण हे एकत्र त्या 9 वर्षापूर्वी जर झालं असतं तर या सोलापूर शहराचं जे 5 वर्षात आम्हाला महानगरपालिकेत सत्ता दिलेत त्या महापालिकेचं बनशेट्या अक्का असू दे, यन्नमताई असू दे, सुरेश पाटील असू दे, संजय कोळे असू दे, आम्ही जर कोणी आगाऊपण करणारे नगरसेवक असलं असतं ज्या त्यावेळी आमच्यावर कारवाई किंवा आम्हाला नोटीस दिल्या असते. अहो तुम्ही, मी म्हणणं योग्य नाही, मी सभागृहामध्ये
जे पार्टीनं नावं पाठवलं आहे ते कट करायला लावतात आणि त्याचं नाव कट होऊन दुसरं मी कॉप्ट करतो. तुम्ही माझ्यावर खरं तर कारवाई केलं पाहिजे का नाही? करू शकलं नाही. मी खुला बोलतो, खुल्या चर्चात खुल्लाच बोललं पाहिजे. कारण आत एक बाहेर एक असू नये. आता मला एक तिकीट मिळतं का नाही, मी काय तर बोललो तर मला तिकीट मिळणार नाही, सर्व आपले भाजपचं पोलकोल करायला का? भाजप देशात एक नंबर आहे. नरेंद्र मोदी साहेब असू दे, येतील आमचे शाह साहेब असू दे, खरं तर एक नंबरच आहेत. फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब, मुंडे साहेब, गिरीश महाजन साहेब हे सर्व चांगलेच आहेत. या सोलापूर शहरातचे जे काय राजकारण चालू आहे, ज्या आमदाराला 5-5 वेळा 3-3 वेळा 2-2 वेळा निवडून दिलेले आहेत, ते जर आमदार जर व्यवस्थित काम जर केले असते, त्यांनी जर आम्हाला जेव्हाच्या तेव्हा जर हे केले असते, त्यावेळी आम्ही केलं नाही. दुसऱ्यांदा जेव्हा ठराव असते त्या ठरावाच्या विरोधात या ठिकाणी अनेक नगरसेवक भाजपच्या रस्त्यात बाहेर पडले सभागृहातून, त्यांच्यावर काय कार्यवाही झालं नाही. अहो स्टँडिंग कमिटी चेअरमन नाही म्हणून ओरडतेच विरोधक. चेतन भाऊ परवा दिवशी म्हणाल ते चेअरमन नाही झालं आहे, चेअरमन झालं नाही. चेअरमनला कोण विरोध करायला फॉर्म कोण पाडलं आहे? चेअरमन भरताना त्या कणकेच्या ताईला उमेदवारी दिली ते त्यावेळी काय झालं आहे? का बरं भरू दिले नाहीत? अर्जाची पळवापळवी झाली. नागेश वल्ल्याच्या हातून अर्जाची पळवापळवी झाली स्थायी समिती सभापती. असं अर्जाची पळवापळवी मी त्यावेळी होतो 20 पदाच्या प्रकरणात मुंबईला. एवढं पळवापळवी करणारे, एवढं कॉप्ट नगरसेवक होत म्हणजे उमेदवारी देताना दिले नाहीत किंवा अनेक रामायण महाभारत घडले. त्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही जेव्हाच्या तेव्हा कारवाई जर अध्यक्षांनी आणि या सर्व लोकप्रतिनिधी केला असतं तर आमच्यासारखे जे काय आहे ती अनेक लोक निगरघट्ट ते सुधारले असते. आणि हे जे काय इनकमिंग चालू आहे याले ती या लोकांना बी त्यांना कळालं असतं हे भारतीय जनता पार्टी पक्ष हे देशात राज्यात कसा तसं सोलापूर शहर आहेत. शहरामध्ये सर्व पोती ओळखायला येत हो. हे शहराच्या लोकांना वाटायला सत्ता दिलं आहे 5 वर्ष काय काम केलं आहे, यांच्यात भांडण केलं आहे, यांच्यात राजकारण झालं आहे, यांच्यात कोण आहे ताळ नाही मेळ नाही. आत्ता रोहिणी तळवळकर ताई कसं अध्यक्ष झालेत तसं जर अध्यक्ष त्यावेळी भारी असले असते, चांगले असले असते. कारण जे अध्यक्ष होईल निंबरी सर लय चांगला माणूस आहे, पण सराला काय केले गटाच्यामध्ये दाबून ठेवले. सराला एखादा नगरसेवकाला उमेदवारी द्यावं कुठलं तर चांगल्या व्यक्तीला देऊ शकले नाहीत. तुम्ही अध्यक्षाला परवानगी द्या. तुम्ही तुमच्या गटाच्या लोकांना जर तुम्ही राजकारणामध्ये मी मालकाचं गटाचं आहे ऐकत नाही सुरेश पाटील तिकीट कट करा, बापूचं कोण गटाचं आहे तिकीट कट करा. जे चांगलं आहे निष्ठावंत आहे कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचं एकनिष्ठ तत्वनिष्ठ डोक्यावर बर्फ तोंडात कळीसाखर पायात भिंगरी घर घर फिरणारे उघड निवडून यायचं आणि 5 वर्ष काम करायचं नाही. हुजरेगिरी चमचेगिरी करणाऱ्यांना कृपया तिकीट देऊ नये. चांगल्या माणसाला तिकीट दिलं पाहिजे. पहिला नेते मंडळी जसं आता आमचे मालक आणि बापू एकत्र आलेत, यापूर्वी एकत्र आलं असते तर आम्ही खरोखरच आज मी लंगडावी झालो नसतो. आणि मी पार्टीचं काय काम करतो लोकांना माहीत आहे. पार्टीच्या विरोधात उगं सांगणार लोक मी बाटली फेकलो. अरे कधी बाटली फेकलो, कुणावर बाटली फेकलो, काय केलो? तुमच्या कार्यालयामध्ये एखादा आता इथं बसलो मलाच आमचं समाधान म्हणला असं म्हणला मी त्याला मारणारच की. तुम्हीच लावलं भांडण, तुम्हीच लावलं आग, तुम्ही आग लावलेलं भांडण लावलेलं हे पेडाच्या पाळी यायला लागलं आहे. म्हणून कृपया करून मला विनंती आहे पक्ष वाढवा. तुम्ही लोकचं उमेदवार खासदारकीला आमदारकीला काम केलं का नाही ते देवाला माहीत आहे, त्या सातपुते साहेबांना माहीत आहे. त्या बनसोडे साहेबांचा हाल काय झाला आहे ते आमचं जय सिद्धेश्वर महाराज खाजी हाल काय झालं आहे हे लोकांना आणि त्या यांना माहीत आहे. परंतु मी स्वार्थापोटी आज मी जर बोललो नाही, आता सुरेश पाटील लय बोला याला काढून टाका, याला तिकीट देऊ नका, याने मागच्या वेळी आपल्याला विरोध केला आहे, हे बरोबर नाही आहे. अजून एक पाहिलं आपण जर पाहिलं याचा या सभागृहातल्या म्हणजे महापालिकेतल्या गटबाजीच्या विकासावर देखील परिणाम झाला असं वाटतंय का? कारण जर आपण पाहिलं सभागृहात आतली भाषणं जर पाहिली, सभागृहामध्ये एखादा विकासाचा मुद्दा असेल किंवा विकासाचे प्रश्न असतील, अजेंड्यावर जे तुमच्या अजेंड्यावर जे विविध शहरातील विकासाचे प्रश्न आलेले असतात, विषय असतात, त्या विषयावर चर्चा करत असताना 2 गट देखील सभागृहात पाहायला मिळाले. इव्हन आपण जर पाहिलं हा विरोध एवढा टोकाला गेला दोन्ही गटाचा. महापौरांना आपल्या पक्षाचे महापौर आहेत
त्या महापौरांवर देखील खालच्या पातळीवर बोलण्यात आलं. आपण देखील त्याची साक्षीदार आहात. आपल्याला देखील माहीत आहे आपल्याच महापौरावरती अशा पद्धतीचं या गडबाजीतून असं बोलणं हे कितपत योग्य आहे? हे सभागृहाला शोभतंय का? असं काय सांगाल याच्याबद्दल तुम्ही? सभागृहामध्ये ते लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, महापालिका असू दे, ते संविधानानुसार चाललं पाहिजे. त्यानुसार तिथं चालत नाही म्हणजे याचा अर्थ काय की ज्या वेळी सभागृहामध्ये महापौर असू दे किंवा आपले पक्षाचे सिनियर नगरसेवक असू दे, पदाधिकारी असू दे, त्यांनी व्यवस्थित वागलं पाहिजे. ज्या माणसाने मला तिकीट दिलं आहे त्या माणसाने माझ्यावर अंकुश ठेवलं पाहिजे. त्यांनी जर लावालावी करत असतील काय राहणार आहोत ते पवित्र स्थानामध्ये आमचं सर्व. बरोबर आहे की महापौरांना उद्धटपणे बोलले, महापौरांच्या मिस्टरांना उद्धटपणे बोलायचं, कुठंतरी काहीतरी हे करायचं. मग तसल्या लोकांना कोण इथं हे केलेले आहेत? आता अलीकडे काय आहे तेव्हापासून भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी आम्हाला निवडून दिलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचं उमेदवार म्हणून आम्ही निवडून आलेलं आहे. त्या भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नगरसेवक झाल्यावर विसरलेला आहे, त्याला भान नाही आहे. त्यांनी सभागृहामध्ये आपल्याच महापौराची भांडणं करत असेल, आपल्याच स्टँडिंग कमिटी चेअरमनबरोबर उद्धट घालत असेल, आपल्याच सभागृह नेत्याबरोबर जर तक्रार करत असेल, हे बरोबर नाही. कारण कशाला बरोबर नाही तर हे जे काही पार्टीचे अध्यक्ष आणि लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार जे सिनियर, त्यावेळी त्यांना तुम्ही खरं तर सोकास नोटीस दिलंच पाहिजे. त्यांनी जर सोकास नोटीस देऊन ऐकत नसेल त्याला भारतीय जनता पार्टीच्याकडून काढलं पाहिजे. तुम्ही जर काढला असता जेव्हा कोण मी असू दे, मी असू दे, संजय कोळे असू दे, नागेश वल्ल्याळ असू दे, जे आगाऊपणा केलेत, ज्या महापौराला मतदान करायला येत नाही म्हणतात, स्टँडिंग कमिटी चेअरमनला मतदान करायला येत नाही म्हणतात, पक्षाची साठालोटा करून हे करतात, त्यांना शिकवणारा सूत्रधार कोण? आपलेच पार्टीचे प्रमुख पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी. तुम्ही त्यांच्यावर कारवाई करत नाही. सुरेश पाटील गोंधळ घातला, कारवाई करा. अरे सुरेश पाटलाचा बॉस कोण आहे? कोण आहे हे देव? त्याला बघा ना, हे रामाचा भक्त का रावणाचा भक्त आहे? दोन्हीही महादेवाचेच भक्त आहेत. परत कारवाई करताना कुठं तर विसरतात ना. म्हणजे जाऊ दे, आपला कार्यकर्ता आहे, त्याला तिकीट नाही मिळालं तर मला बर्बाद करतं आहे. अरे बाबा तू बी सुधर, त्याला बी सुधरव. पार्टी चांगलं चाललं पाहिजे. देशात, राज्यात नाव आहे. या सोलापुरात तर तुमच्यामुळे जर नाव बदनाम होत असेल तर तुम्ही त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. त्या अध्यक्षांचं ऐकलंच पाहिजे. अध्यक्ष जर तुमचा बगलपच्चा झाला असेल किंवा तरी घाबरून गेला असेल, तसला अध्यक्ष कृपया करू नये. भारतीय जनता पार्टीचा रोहिणी तळवळकरसारखे जे काय हे आहेत अध्यक्ष, तसल्यांना अध्यक्ष केलं पाहिजे असं माझं कार्यकर्ता म्हणून म्हणणं आहे. आपण आता म्हणाल की बाबा जे नेते जे आहेत त्यांचा अंकुश नगरसेवकांना नव्हता, त्यावेळेस शोकास नोटीस त्यांना द्यायला पाहिजे, ते दिली गेली नाही. मग हे जे सगळं महानगरपालिकेमध्ये आपल्याला जे रामायण महाभारत बघायला मिळालं आपल्या कारकिर्दीमध्ये, ह्याला केवळ हे नेते जबाबदार आहेत असं म्हणायचं आहे का आपल्याला? ह्या गटबाजीला म्हणा, जेव्हा वाद होता सातत्यानं, शहरवासी म्हणत होते बाबा एकतर्फी सत्ता दिली, 49-50 नगरसेवक आपले महापालिकेमध्ये होते, एवढी सत्ता दिलेली असताना देखील ह्यांना व्यवस्थितरित्या काम करता आलं नाही. या मग सर्व गोष्टीला जबाबदार कोणाला धरायचं? नाही, जबाबदारी कोणाला धरायचं म्हणजे भारतीय जनता पार्टीला जबाबदारी धरायचं नसतं आहे. भारतीय जनता पार्टी हे फार मोठं पक्ष आहे. भारतीय जनता पार्टीचं कार्य फार मोठं आहे. या देशात आणि राज्यात, जगात 1 नंबर पार्टी होण्याची बी शक्यता आहे. जे काही इथं गटबाजी राजकारणामुळं जे चालू आहे काम, त्या कामाला खरं तर म्हणजे लोकांना असं वाटेल हे आता सुरेशांना लय बोललं आहे त्याला तिकिटाचा काय संबंध नाही. पक्ष मोठा आहे, पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्ता मोठा आहे. पक्षाचं एखादा निष्ठावंत कार्यकर्ता नाराज झाला असेल माझ्यासारखा, असं अनेक लोक आहेत. नाराज कशामुळे? पक्षावर नाहीत, व्यक्तीवर आहेत. त्या व्यक्तीनं जर या ठिकाणी महानगरपालिकेत राजकारण करत असेल, आपल्या पक्षाच्या नगरसेवकांना भडकवत असेल, मग त्याच्यामुळे ते सर्व रामायण महाभारत चालू आहेत ना. तुम्ही जर त्याच वेळी जर एकत्र आला असता तर हे झालंच नसतं. एकत्र यायला उशीर झाला असं म्हणायचं. एकत्र यायला उशीर म्हणजे तुम्ही स्वार्थापोटी एकत्र येऊ नका. माझी विनंती आहे, मला तिकीट नाही दिलं तर मी चालतंय, पण स्वार्थापोटी एकत्र येणं योग्य नाही. तुम्ही पक्षासाठी एकत्र या.
एकनिष्ठ राहावा. जसं अटलजी अडवाणी साहेब आपले एक अडवाणी साहेबाला का पंतप्रधान केले नाही, एकनिष्ठ नाहीत. तुम्हाला मंत्री नाही केलं म्हणून नाराज. अरे बाबा, तुम्हाला आमदार केला, सुरेश पाटील नगरसेवक होऊन विरोधी पक्ष नेता झाला, स्टँडिंग कमिटी चेअरमन झाला, सभागृह नेता झाला, जिल्हा नियोजन समितीमध्ये गेला 10 वर्ष. काय झालं नाही? सर्व होते ती. चांगल्याला सर्व करतेत. म्हणजे दोन्ही आमदार स्वार्थासाठी एकत्र आले म्हणायचं आपल्याला. ना आलेच नाहीत ना, दिसतंय ना तुम्हाला, दिसतंय आम्हाला, जे सोलापूरकरांना दिसतंय. तुम्ही पार्टीबरोबर शिस्त राहा, आम्ही पण शिस्त राहतो. तुम्ही बी पार्टीकडे व्यवस्थित हे करा. कुठं तर जाऊन चमचेगिरी उजरेगिरी करायचं. मी लय चांगला आहे, तुम्हाला मतं पडलेत किंवा सुरेश पाटलाला जे मतं पडलेत, या सोलापूर शहरात सुरेश पाटील गेल्या 40 वर्षापासून कार्यकर्ता आहे. मी जेव्हा महानगरपालिकेत कचरा फेकलो, तुमचं साक्षी नाही. मी सांगून आज संघाच्या बागोजीनं आपल्या शिवस्मारकमध्ये चप्पलनं फेकले होते. मी गृहराज्यमंत्री मेत्रे साहेबाच्या घरासमोर आंदोलन केलो. ते वेगळं. किती लोक कचरा आणून टाकले हो, किती लोक तुम्ही त्या आमच्या संघ म्हणता. बाप मी म्हणतो बाप आहे संघ, मी आई आहे भाजप. किती लोक तुम्ही त्या बागोजीनं आणि आपल्या सुदर्शनजीनं जे काही वाईट बघितलेत, त्या लोकांवर जेव्हा असं संकट आलं आहे, कधी काय केला हो तुम्ही? आता म्हणतो भाजप आणि संघ असं तसं. अरे ते सिद्धाराम मेत्रेबरोबर मी भांडण केलो, मी तक्रार केलो, मी त्याच्या घरासमोर आंदोलन केलो, मी पुतळा जाळलो. माझ्यावर संघाचे लोक होते. संघाचे मतं पाहिजे म्हणून मी संघाचा आहे, हे सर्व बंद झालं पाहिजे. मला वाटतं आहे तुम्ही खरं तर आता यापुढं असं आम्हाला म्हणत असेल तुम्ही सुधरा, अरे तुम्ही पण सुधरा, मग आम्हाला बी सुधारायला सांगा. आम्ही जर आगाऊपणा करत असेल 100% पक्षाने आम्हाला तिकीट देऊ नये आणि तुम्हाला बी देऊ नये. इथं काय भाजपचे कार्यकर्ते यांना दिलं आहे किंवा सुरेश पाटीलला दिलं आहे किंवा त्यांना दिलं आहे असं का नाही आहे. इथं भाजपचे कार्यकर्ते भाजपचंच काम करत असतात. असेल तुमचे एक 10% लोक ते सोडले असतात पक्ष, सोडू दे की, काय फरक पडत नाहीत. निष्ठावंतचे निष्ठावंत आहेत. तुमच्या विरोधात लोक उभारलेले असतात, तुम्ही त्यांना भाजपमध्ये घ्यायला बघता. तुमच्या विरोधात काम केलं असतात, कार्यकर्त्यांचं 7-12 काढले असतात, त्यांना भाजपमध्ये घ्यायला बघता. थोडं बघा हो, असं करू नका प्लीज. आम्ही दगडं पिगडं मार खाऊन हिंदू मुस्लिम भांडण करून आम्ही पुढं आलो. असं पुढं येणारे जे काही कार्यकर्ते असतील बिचारे, घर जाळून सर्व बर्बाद झालेत. का जन्नू काकाचं काय हो आमचं? मला सांगावं नागरिकांनी. त्याचं घर नाही हो, 4 वेळा 20 वर्ष नगरसेवक होता ते गुरुराम काका. काय हो, काय झालं आहे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवकांचे? तुम्ही लोकप्रतिनिधी होऊन 5 वर्षात 10 वर्षात तुमचं पूर्वीचं आता मी म्हणतो माझं इस्टंट तपासणी करा. आता मी देणार आहे शपथपत्र. त्यामध्ये सुरेश पाटलांनी जर लखपती असेल, आता करोडोपती झाला असेल, महानगरपालिकेत भ्रष्टाचार करून पैसे कमवले असतील, जर विधानसभेमध्ये जाऊन पैसे कमवले असतील, लोकसभेमध्ये जाऊन पैसे कमवले असतील, त्यांचा इस्टंट तपासा. त्यांना उमेदवारी देऊ नका. ज्याने खरंच सच्चा कार्यकर्ता आहे, पक्षाचा एकनिष्ठ आहे, त्याला उमेदवारी द्यावी, त्यालाच पुढं आणावं. आम्हाला उमेदवारी देताना सुरेश पाटील आपलं काम केलं आहे हो. अरे व्यक्तीच्या विरोधात आम्ही गेलो तर सुरेश पाटील भाजपचं नाही. अरे तुम्ही कुठं काम केलं यार भारतीय जनता पार्टीचं पूर्वी? तुमचा इतिहास सांभाळा. मी म्हणतो मला घेऊन चला, लोकांना बी घेऊन चला, सिद्धेश्वरच्या मंदिरात जाऊ, शपथ खाऊ. तुम्ही आयुष्यात गद्दारी केली नाही म्हणून तुम्ही आम्हाला घेऊन जाऊन सिरशलमध्ये शपथ खाऊ घालता. सिरशलच्या पातळगंगामध्ये आम्ही शपथ खातो. हे करणारा कोण आहे सूत्रधार ते बघायला पाहिजे. तुम्ही एकनिष्ठ आहेत पक्षाचे, तुमच्यावर अन्याय झाला असं वाटतंय का? नाही, माझ्यावर अन्याय म्हणजे बघा, मी एवढं भारतीय जनता पार्टीचं कार्यकर्ता, मला वल्ल्याळ साहेबांनी वाढवलेले आहेत. मी सर्व साम दाम दंड भेद सर्व वापरून या ठिकाणी त्या ठिकाणी मी मोठं झालेलं आहे. मी म्हणणार नाही माझा भाऊ असा आहे, माझा दोस्त असा आहेत, माझे ते असं आहेत, ते असं आहेत, त्यांच्या सर्वमुळं. परंतु जे काय आग लावणारा जे कोण माणूस आहे त्या माणसापासून सावधान राहिलं पाहिजे. अहो मी 25 वर्ष राज्य केल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा एक साधा कार्यकर्ता, त्याला तुम्ही विष घालता. विष घातलेलं चौकशी करण्यासाठी त्याला क्लोज करता का हो? विष घातलेलं मी जर नावं चुकीचा घेतला असेल त्यावेळी
त्याचं तपासणी करा की हो खरं कोण आहे म्हणजे मी चुकलो असेल तर मिळू दे ना, मला विष घातलेले लोक कळू दे ना. तुम्ही ते केसच फाईल करायला लावता. तुम्ही आमचे सोलापूरचे 2 मंत्री आहेत, तुम्ही त्याची चौकशी केलं पाहिजे होतं. एखादा मला डोळ्यातनं पाणी येत, एखादा जुन्या कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल, जर जुना कार्यकर्ता चुकला असेल, आपल्याच पार्टीच्या लोकांचं नाव घेतलं असेल, तर तुम्ही त्या केसचं व्हेरीफाय केलं पाहिजे होतं. खरं सूत्रधार कोण आहे, कोण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला 5 वेळा निवडून आलेला माणसाला विष घातलेत, त्या विषचं चौकशी काय केलं नाही. मला तर माझी इच्छा आहे, माझे मुख्यमंत्री आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे त्यांनीच गृहमंत्री आहेत, आमचे अमित शाह साहेब, हे माझं चौकशी करावं. मला ज्याने कोणी विष घातलं असेल ते समोर यायला पाहिजे. अहो मला तिकीट बी नको. तुम्ही जर मला इथले सोलापुरातले आमचेच लोक जर माझेच लोक मला विष घालत असतील आणि त्याचं चौकशी होत नसेल, मी चुकलो असेल, माझं चूक मला घाला की नाही अण्णा तुम्हाला भाजपचे लोक घातले नाही, तुम्हाला काँग्रेसचे घातले नाही, तुम्हाला शिवसेनेचे घातले नाहीत, तुमचे घरातले घातले असतील, तुमचे दोस्त घातले असतील. अरे ते कळू दे ना सोलापूरकरांना. या महाराष्ट्रातले जे जे वया पुस्तक वाचलेत, काय वाचलेत, जे चॅनलमध्ये आम्ही मुलाखत, त्यांना कळू दे ना. मला तडपडून मारायचा काय प्रयत्न करायला लाव. तुम्ही नावं अशी काय घेतली? मग नावं वेगळीच घेतली तुम्ही. नाही, नावं वेगळी असेल खरं आहे, परंतु आता काय जे नावं कोण दिलं असं मी सांगितलो, हे बघा साला त्यावेळी तर त्यांच्याकडनं ऐकलं आहे, आता मात्र नावं दुसरं द्यायला आहे. हे असं मला काय राजकारण करायचं नाही आहे. ज्यांनी सांगितलं आहे ते बघणारा आहे महादेव, ते बघून घेईल. ज्यांनी मला सत्यानाश केलं आहे त्याचा बी सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही, असं मला देवावर विश्वास आहे. देर आहे, दुरुस्त नाही. आपण एक महत्त्वाच्या विषयाकडे येतो ना. आपण जर पाहिलं पाणी पुरवठा हे अतिशय महत्त्वाचा विषय सोलापूर शहराच्या दृष्टिकोनातून. आपण जर पाहिलं सोलापूर शहराचे जे पाण्याचे स्रोत आहेत, आपण पाहिलं आपल्याला औस बंधाऱ्यामधून 60 MLD पाणी मिळतं. उजनी ते पाकणी जलवाहिनी आहे, या जलवाहिनीमधून जवळजवळ 75 MLD पाणी मिळतं आणि हिप्परगामधून 10 MLD पाणी मिळतं. असे जवळपास 135 ते 140 MLD आज सोलापूर शहराला पाणी मिळतं. त्याच्यामध्ये आता वाढ झालेली आहे, नवीन जी नव्याने समांतर जलवाहिनी झालेली आहे त्याचं एक 60 ते 70 MLD पाणी आज मिळते आणि उजनी धरणसुद्धा या ठिकाणी आपल्याला भरलेलं आहे. असं असताना आज सोलापूर शहरात पाणी पुरवठ्यासारख्या महत्त्वाच्या विषयाला नागरिकांना सामोरं जावं लागतं आहे. तुम्ही हदवाड भागाला 8 दिवसाआड पाणी देता, सोलापूर शहरात 3 ते 4 दिवसाआड पाणी आहे. एवढी पाणीपुरवठा स्रोत असताना आपण पाणीपुरवठा व्यवस्थित देऊ शकत नाही. 5 वर्ष आपली सत्ता होती, याच्याकडे कसं पाहाल तुम्ही? 5 वर्ष सत्ता होती, महापौर आपले होते, सभागृह नेता मीच होतो, परंतु महानगरपालिकेचं जे काही 40 वर्ष 50 वर्षापूर्वीचं जे काही या ठिकाणी पाण्याचे लाईन आहेत, ते पाण्याचे लाईन काही ठिकाणी 6 इंची आहेत, काही ठिकाणी 9 इंची आहेत, काही ठिकाणी 12 इंची आहेत, काही ठिकाणी 20 इंची आहेत. परंतु ते जे काही लाईन आहेत ते ब्रिटिशकालीन आहेत. कोट्यावधी रुपये शासनाने दिलेले आहेत. आता आमचं सरकार तर भरपूर दिलेलं आहे, आम्ही असं म्हणता येणार नाही, परंतु जे काही नियोजन आहे ते नियोजन शून्य कारभार. महानगरपालिकेचे प्रशासन जे कोणी PH आहेत त्याला तर PHला मला असं म्हणू नये, ती येडं दिसतात. आणि तुम्ही देता पाणी आता सध्या 3 दिवसाआड 4 दिवसात, काही ठिकाणी 8 दिवस. एवढं पाणी खरं ऐकतं अभ्यास आहेत का हो? PHचे अभ्यास आहेत का? सोलापुरातले सर्व जे काही अधिकारी आहेत ते अभ्यास आहेत का? जे नगरसेवक अभ्यासू आहेत ते तिथलं बोलू शकतात का? तिथं बोलत असेल तर कोण अडवतं आहे? त्याचं सध्या काय चाललं आहे? जे आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी आपल्या सभागृहामध्ये आवाज उठवत आहेत का? देवेंद्र दादांना जसं आता आवाज उठवत आहेत पाणी प्रश्नावर, पाणीदार नगरसेवक आमचं कल्याण शेट्टी आवाज उठवत आहे, त्या प्रकारचा आवाज या ठिकाणी उठलं गेलं नाही. पाण्याचा प्रश्न असं जसं आवाज उठल्यानंतर आमचे फडणवीस साहेब कोट्यावधी रुपये, हजारो कोटी रुपये द्यायला तयार आहेत, परंतु त्याचा अभ्यास झाला पाहिजे. त्यांनी हजारो कोटी रुपये देतील हो, परंतु इथं पाण्याचं लाईन कुठं कुठं नाहीत. या सोलापूरकरांना अधिकाऱ्यांना माझ्यासमोर एकदा बसवा खुली चर्चामध्ये. कुठं कुठं पाण्याचं लाईन नाहीत, अंतर्गत लाईन नाहीत, मेन लाईन नाहीत, कुठं किती गळती आहे? तुमचं पाणीच 30-40% गळती असेल म्हणजे 135
MLD पाणी येत असेल, तुमचं इथं 40-45 MLD पाणी जर गळती असेल, तुमचे 10 MLD पाणी जर चोऱ्या माऱ्या करत असतील, मग ते 45-50 MLD पाणी गेले, तुमचे पाणी शिल्लक राहणार किती आहेत? तुम्ही MIDCला किती या ठिकाणी अर्धा इंची दिलाव का 1 इंची दिलाव का 2 इंची लाईन दिलाव, ते कधी बघितलं का कोण? त्यांना हप्ते किती अधिकाऱ्यांना ते बघितलं का? कुठल्या उजनीपासून ते पाचणीपासून सोलापूर, सोरेगावपासून ते हत्तूरपासून सोलापूरपर्यंत किती हे आहेत आपले धाबा, किती हॉटेल आहेत, त्या हॉटेलचे जे काही कनेक्शन ते अधिकृत आहेत का? इथं अनाधिकृत आम्ही गेल्या 25 वर्ष झालं मी नगरसेवक आहे. 25 वर्षामध्ये मी अनेक वेळा सांगितलं बेकायदेशीर 40,000 कनेक्शन आहेत. स्मार्ट सिटी झाल्यावर मी आमच्या प्रभागातला अभ्यास केल्यानंतर 1,000 बेकायदेशीर नळ या स्मार्ट सिटीमध्ये दिले गेलेत. स्मार्ट सिटीमध्ये जे काही नळ कनेक्शन स्मार्ट सिटी म्हणाला, त्या स्मार्ट सिटीमध्ये ज्यांच्या घरात नळच नाही त्यांनाही नळ देऊन टाकले. त्याचा तपास नाही केला का? या जोडवापेठ परिसरामध्ये ना लाखो लिटर पाणी जातं वाया. इथं आमच्या मंगळवार बाजारमध्ये या पूर्व मंगळवारपेठ पश्चिम मंगळवारपेठमध्ये दो पाणी वाहत आहे. तुम्ही त्याचं नियोजनच केलं नाही. मला आत्ता मी विनंती करायचं, आत्ता सत्ता भारतीय जनता पार्टी म्हणजे आमचंच येणार आहे. जे कोणी येणारे नगरसेवक आहेत त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. पहिल्यांदा पाणी प्रश्न सोडलं पाहिजे. दररोज पाणी कसं येतं आहे याचा अभ्यास करून आपण त्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पाहिजे. ज्याला कळत नसेल तर त्याची हकालपट्टी केलं पाहिजे. ज्या आयुक्त येणारे आहेत त्या आयुक्तांना बी काय अभ्यास पाहिजे ना. इथं काय टक्केवारी घ्यायला आले आहेत का सर्वजण? अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक किती आलेत हो बाबा? माझ्या आयुष्यात मी एवढं बघितलं नाही. या लोक का पेमेंट घ्यायला आलेत का? इथं काय पगारीवर राज्य करलेत का? टक्केवारीवर राज्य करलेत का? प्रत्येकाला जर टक्केवारी देत असेल तर ते बघते तर काय काम करणार आहे बिचारा, तरी त्याच्यातच मरून जाणार आहे. आपण जर पाहिलं स्मार्ट सिटीज आपण मुद्दा आत्ता काढला, त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीचे एक निकृष्ट दर्जाची कामं झाली म्हणून आपण देखील आंदोलन केलंय. हो, स्मार्ट सिटीच्या कार्यालयासमोर आपण आंदोलन केलंय. मग हे एकंदरीत कामं जे स्मार्ट सिटीजन झालेले आहेत ते आपल्याच कार्यकालामध्ये झालेत. एकीकडे निकृष्ट दर्जाची कामं झाली, मग आपला प्रशासनावरती अंकुश नव्हता का यावेळेस? नाही, काय झालं, प्रशासन आमचं आलं त्यावेळी आमचं महापौर झाला, मी सभागृह, मला आता पुन्हा ते वेगळं होता विषय. तुम्ही 9 महिने 10 दिवसात लेकरू होते असं म्हणतात. 9 महिन्यातच मला विष घातला. ज्यांनी कुणी काम करायचे आमचे महापौर, स्टँडिंग कमिटी चेअरमन, पक्षनेते होते, तुम्ही गटबाजीच्या राजकारणामुळे ते काय काम करू शकले नाहीत. स्मार्ट सिटीमध्ये भोगस काम झालं आहे, झालं ना. जे कोणी काम करणारे काही लोक आहेत तो आपले आहेत, भाजपचे नगरसेवक आहेत, भाजपचे कार्यकर्ते असतील काही, त्यांनी जर कामं घेत असेल, त्यांनी जर काम करत असतील, लोकप्रतिनिधी माझे पाहुणे रावळे जर काम घेत असेल आणि तुम्ही गप बसत असेल तर ते बरोबर नाही ना. भाजपचे नगरसेवक ठेकेदार होते, मक्तेदार होते काही. सर्व भाजपचे नगरसेवक ठेकेदार नाहीत, काही ठेकेदार आहेत, काही लोकप्रतिनिधीचे. आता अलीकडे तर ऐकायला लागलो काही आमदार खासदारचे बी भाऊ लोक, पाहुणे रावळे, त्यांनी सर्व गट्टात घेऊन द्यालेत म्हणून काम. असं झाल्यावर कसं आहे, निकृष्ट दर्जाचं झाल्यावर ते अधिकारी काय बोलणार हो बिचारा. मी नगरसेवक आहे, माझ्या वार्डात जर काम चालू आहेत, मी काय बोलणार हो निकृष्ट दर्जाचं झाल्यावर. त्यांनी जर WM केलं नाही, BBM केलं नाही, BC काय तर एक चुकला किंवा 40 MM असेल, 60 MM असेल, 20 MM केला, तो आपलाच आहे. त्याच्यावर कसं काय आपण हे करायचं? अण्णा गप रे, आपला नगरसेवक आहे. अरे ते आपला नगरसेवक आहे, त्यात दुनियाचं पैसे कमवायला बघायला लागलं आहे. जर आपलेच आमदार खासदार त्याच्या पाठीशी राहत असेल तर माझ्यासारखा गरीब कार्यकर्ता काय करणार हो? मी गरीब नाही, सोडा, मी लय खोटं नगरसेवक आहे, पण गरीब नगरसेवक आमचे भरपूर आहेत. तर काय करणार बिचारे, गप असतात. का तर बोललो तर मला तिकीट मिळणार नाही. शांती ओम, नगरसेवकच कामं द्यालेत आमदार साहेब, आगाऊपणा करून एक गप बसावं म्हणून. असं झाल्यावर काय बोलणार हो? असे अनेक प्रश्न आहेत महानगरपालिकेमध्ये. आपण जर अभ्यासू नगरसेवक आहात, एक तुम्हाला सगळा पूर्ण अनुभव आहे महापालिकेचा. खरं तर एवढे प्रश्न आहेत की ते वेळसुद्धा पुरणार नाही बोलायला. पण जर पाहिलं सोलापूर शहराचे आरोग्य विभाग असेल, परिवहन व्यवस्था असेल,
शिक्षण मंडळाची अवस्था असेल, असे हे विविध प्रश्न आहेत. याशिवाय सोलापूर शहरातले रस्ते असतील. आज मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणं वाढले आहेत सोलापूर शहरामध्ये. आज भाजी मंडया जी आहेत, आज ते फुटपाथवर येऊन बसतात. त्याच्यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्ण कोलमडते. याच्यावरती कोणी लक्ष देत नाही, याच्यावरती कोणाचा अंकुश नाही. ह्या सर्व विषयाबद्दल आपण काय सांगाल? जोपर्यंत जे कोणी उमेदवार निवडून येणारे किंवा निवडून देणारे आमचे लोक आहेत, त्या लोकांनी विचार केला पाहिजे की बाबा माझ्या प्रभागात कसला नगरसेवक पाहिजे. आता तुम्ही अनेक प्रश्न मांडला, त्या प्रश्नामध्ये लक्ष देणारा नगरसेवक आहेत का? काय त्या अधिकारीची मलाई खाणारा नगरसेवक आहे? त्या अधिकारीवर वचक आहे का? तुम्हीच अतिक्रमण केला आणि तुम्ही अतिक्रमण काढा म्हणू शकता का? तुम्हीच जर रस्त्याचं काम घेतलं, तुम्हीच त्यांना टक्केवारी घेता असं म्हणू शकता का? या सोलापूर शहरात मी एकदा भाषण करावं म्हणलो. जन्मल्यापासून म्हणजे माझं घरचे लोक, परिवार या ठिकाणी जर मी बघितलो, एक तर दवाखाना चांगले आहेत का हो? महापालिका स्थापना होऊन किती वर्ष झाले आता मला आठवण येईना, अचानकच एक दवाखाना चांगलं नाही. त्या मुलाला कुठं तर आपण ह्याच्यामध्ये घेऊन जाऊ मैदानात, एक मैदान क्रीडांगण चांगले नाहीत. एखाद्या गार्डनमध्ये हवेशीर फिरायला बायको मुलं गेले तेही चांगलं नाही आहे. ज्याला कुणाला शाळेला घालावं म्हणतो, मी आता अलीकडं टी व्हीवर बघायला आलो, दिल्लीमध्ये आपलं का केजरीवालनं शाळा पिळा फार मोठमोठे चांगलं काढलं आहे. परंतु या सोलापूर शहरामध्ये आपल्या का हो एकतर शाळा महानगरपालिकेचे चांगले आहेत का? महापालिकेच्या शाळेमध्ये मला वाटतं आहे का माझ्या मुलांना तिथं घालावं? मी मात्र डोनेशन देऊन 50,000 लाख रुपये डोनेशन देऊन तिकडं जर मुलांना इंग्लिश मिडियम घालत असेल, तुम्ही आमच्या सर्व हे जे काय महापालिकेची शाळा, हे गार्डन, हे आपले क्रीडांगण, हे आपले दवाखाना, हे आपले जे महाविद्यालय आहेत आणि जे काय आपले खेळाडू लोकांना बगीचात फिरायला, हे सर्व चांगलं व्यवस्थित झालं पाहिजे. मला तर म्हणायचं या ठिकाणी की या सोलापूर शहरात जन्मल्यापासून आपण जर गेलो स्मशानभूमी बघा हो, एकाला तर वाढताय का स्मशानभूमीत जावं म्हणून? स्मशानभूमी सहित म्हणजे जन्मल्यापासून मरेपर्यंत काम असायचं जे काय पाणी प्रश्न हे आहेतच, रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती. मुलाला जन्मल्यापासून मरेपर्यंत वेतन आहेत. आमच्या वडील जन्मले, आमच्या वडिलाला घेऊन परवा आम्ही स्मशानभूमीत, किती घाणीचं साम्राज्य, किती झाडं झुडपं वाढलेत. तिथं जर आम्ही गेलो, पाय ठेवला, ते काटेरी झाडे आहेत, गवत आहेत, साप चावू शकतात. माझ्यासारखे नगरसेवक आहे म्हणून मी साफ करायला लावलो. माझ्यासारखे नगरसेवकांचं नाव आहे म्हणून त्या गरीब महिलाचे आई वडील मेले, तिला कोण साफ करा? हे आता आचारसंहिता लागला आहे हो, तसं करता येत नाही. तू का नगरसेवक राहिली का? नगरसेवक आहे का? असं जन्मल्यापासून मरेपर्यंत जे काही अभ्यास करणारे नगरसेवक आहेत, उमेदवार आहेत, त्या लोकांना पाठवा. असं कुठं तर ठेका घेणारे, कुठं तर जागा हडप करणारे, कुठं तर आपलं बघून आपलं पैसे कमवणारे, मी 10 लाख खर्च केलो, मी 20 लाख खर्च केलो, मी 5 वर्ष जर ठेवी ठेवलं तर 40 लाख झाले असते, असं जर विचार होत असेल, तसल्यांना कृपया करून निवडून देऊ नका. ते माझ्यासह सांगायला लागलो. त्याने म्हणतं त्यांनी स्वतः तत्त्वज्ञान सांगायला आहे. माझ्यासह लोकांनी विचार केला पाहिजे. मी जर चांगला असेल तरच मतदान केलं पाहिजे, जर चुकलं असेल तर एकदा पाडल्याशिवाय मला बी कळत नाही आणि सर्व लोकांना कळत नाही. या सोलापुराचे चांगले अभ्यासू, हुशार, न खाणारे, न पिणारे, चांगलं वागणारे, महानगरपालिकेचं हित बघणारे, हे बघा यांना निवडून दिलं पाहिजे असं मला वाटतं आहे. अण्णा, या ठिकाणी आज शेवटचा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारतो. आपण महानगरपालिकेत आता ह्या 2026ची जी निवडणूक आहेत त्याला सामोरं जात आहे. आपण देखील निवडणुकीला इच्छुक आहात आणि इच्छुक असताना आपला अजेंडा एक जनतेसमोर काय असणार आहे आपला? आपण तर हे 5 टर्म महापालिकेत आहात, आज तुम्हाला मोठा अनुभव आहे, प्रभागाचा असेल, विकासाचा असेल, तरी देखील आता या निवडणुकीला काय मुद्दे असतील किंवा काय अजेंडा असणार आहे तुमचा? जनतेला, मतदारांना काय सांगा? नाही बघा, आता मी 25 वर्ष नगरसेवक, तर आपल्या प्रभागातले जे काही समस्या आहेत, आता आपण बघितलं जय भवानी क्रीडांगण फार मोठं समस्या आहेत.
अनेक महानगरपालिकेच्या शाळा आहेत, भिंत कोसळलेत. अनेक महापालिकेचे जे काही रस्ते आहेत, पूर्वी रस्ते जे झालेत ते रस्ते आपलेच काही लोक नगरसेवकांनी केले आणि काही लोक या ठिकाणी ज्यांनी हुशार आहेत त्यांना निधी दिलेले आहेत, ज्यांनी हुशार नाहीत त्यांना कोण दिलेलंच नाही. ज्यांनी अभ्यासू हुशार नगरसेवक, काम करणारा नगरसेवक, त्यांना ते पार्टी आपोआपच सत्ता कोणाचं का असू दे त्यांना ते मिळत असते निधी. भांडवली कामं असू दे, वाढवज असू दे, पण इतरांना मिळत नाही. स्मशानभूमी आहेत. तुम्ही सर्व जे काही मूलभूत सुविधा आहेत, विकासाची कामं आहेत, नागरिकांनी काय सांगतात. मध्यंतरी मी ऐकलं होतं की बाबा आता मी 25 वर्ष मी म्हणू नये असं, पण दर 2 महिन्याला 3 महिन्याला त्या प्रभागाच्या एरियात जाऊन त्याचं सर्व चौकशी करायला पाहिजे. तिथल्या मतदारांचं प्रश्न काही प्रमाणात मिटवता येत असेल तिथेच हे केलं पाहिजे. आणि जे काही मोठे कामं आहेत, रस्ते, पाणी, ड्रेनेज, दिवाबत्ती, महानगरपालिकेचे एखादा दवाखाना काढायचा आहे किंवा क्रीडांगण सुशोभीकरण करायचं आहे, आपण आपल्या आमदारांना, खासदारांना सांगून ते त्वरित कामं करून घेतलं पाहिजे. जेणेकरून या सोलापूर शहराचं विकास विजन, प्रभागाचं विजन पहिला बघा. घर सोडायचं आणि आपण वर जायचं. नगरसेवक आहे मी, अजून मी आमदार झालो नाही, मी आमदार व्हायचं स्वप्न नंतर बघू. पहिला आपला प्रभाग सुधारणा करा, जेणेकरून प्रभागातले सर्व कामं झालेत का, झाल्यावरच तुम्ही त्या ठिकाणी विचार केला पाहिजे. त्यासाठी जे कोणी उमेदवार या प्रभागाचा विकास करू शकतं आहे, तिथले सर्व माता बंधू भगिनीचं काम करू शकतं आहे, त्यांच्या सुखदुःखात राहू शकतं आहे. फक्त इलेक्शनमध्ये फिरून कुठं तर मतं मागत असेल, सावधान राहा. ज्यांनी फिरणारा तुमचं 5 वर्षात तुम्हाला किती वेळा भेटलं आहे, तुम्हाला काय काय कामं केलं आहे, तुमचे कुठले कामं झालेत. आम्ही बी चुकून काम केलं नसेल त्याला आठवण करून द्या, त्याला सांगा तू काय केला काय नाही. त्यांनी जर सुधरत असेल, काम केलं असेल तर त्याला तुम्ही या ठिकाणी हे केलं पाहिजे. आपल्या प्रभागाचा विकास करत करत सोलापूर शहरामध्ये जे काही आत्ता पाणी प्रश्नाचा विषय आहे, जोपर्यंत सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा मिळत नाही, जे काय तुमचे रस्ते बोगस झालेले आहेत, स्मार्ट सिटीचं कोट्यावधी रुपये होऊन ते काम जर बोगस झालं तर बरोबर नाही आहे. तुम्ही एवढं काम करून तुमचे कॉन्क्रीट रस्ते जे काही केलं अहो, तुम्ही कॉन्क्रीट रस्त्याचे पाणी कुठंच मुरत नाही. ते बसून आपले त्या ठिकाणी कुठं बोर आहेत तिथं खाली खोली करून ते पाणी सर्व त्यात सोडलं पाहिजे, जेणेकरून भविष्यात पाऊस नाही पडलं किंवा पाणीचं कमतरता झालं त्या बोरमध्ये कायम पाणी असतं आहे. कॉन्क्रीट रस्ते करून या सोलापूर शहराचं फार मोठं वाटरं व्हायला आहे. पाणीच राहत नाही, वाहून लेंडकी नाल्यामध्ये वाहून चाललेत. मग त्याला नियोजन करा, व्यवस्थित करा. आता रस्ते जे काय करलेत, रस्ते वर व्हायलेत आणि घरं खाली व्हायलेत. खाली खोली घ्या, पैसे जास्त लागत असतील की, पण लोकांच्या घरात पाणी शिरायला तुझा विचार करणार नाही कोणी. मला आमच्या वरिष्ठ लोकांना विनंती करायचं आहे, अभ्यास करा, चांगलं हे करा. आमच्यासारख्या कार्यकर्ते जे कोणी असतील, माझ्यापेक्षा चांगला असेल तर त्याला उमेदवारी द्या, मी चांगला असेल तर मला द्या, परंतु कुणाच तर ऐकून कुणाच तर घर बर्बाद करू नका, हीच कळकळीची या सोलापुराच्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे. तर आज या ठिकाणी आपण जर पाहिलं, आगामी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सुरेश पाटील यांच्या मनामध्ये जे आहे, आज या खुली चर्चा व्यासपीठावर खुल्या पद्धतीने त्यांचं आपलं मत व्यक्त केलेलं आहे. कुठल्याही मनामध्ये कुठल्याही प्रत्येक त्यांनी ज्या त्यांना पक्षामध्ये काम करत असताना आलेल्या अडचणी असतील, पक्षामधील अंतर्गत गटबाजी असेल, महानगरपालिकेमध्ये 5 वर्ष भाजपाची सत्ता असताना काम करत असताना आलेल्या अडचणी असतील, अशा अनेक विषयावरती सुरेशांना पाटील यांनी आपलं मत अगदी परखडपणे व्यक्त केलेलं आहे. खरं तर त्यांनी या मुलाखतीमध्ये पक्षाला देखील सोडलेलं नाही, पक्षाच्या नेत्यांना देखील सोडलं नाही. त्यांनी जे आहे ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. सोलापूर शहराच्या हितासाठी, सोलापूर शहरांच्या नागरिकांसाठी जो विकास आपण करायला पाहिजे तो विकास होताना दिसत नाही. याशिवाय जे कामं सोलापूर शहरामध्ये झालेले आहेत ते देखील निकृष्ट दर्जाचे झाले आहेत, बोगस कामं झालेले आहेत. स्मार्ट सिटीमध्ये देखील आपण जर पाहिलं ते देखील कामं निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत असं त्यांनी परखडपणे सांगितलेत. आणि
आपल्याच पक्षाचे काही नगरसेवक ठेकेदार बनलेले आहेत, याचा परिणाम देखील याच्यावरती झालेला आहे असं या ठिकाणी आपलं मत व्यक्त करत असताना सोलापूर महानगरपालिकेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण मतदारांनी जो उमेदवार आपण निवडून देणार आहोत, जो नगरसेवक म्हणून आपण महापालिकेत पाठवणार आहोत, तो अतिशय एक हुशार असेल, अभ्यासू नगरसेवक असेल, जेणेकरून आपले प्रश्न सभागृहामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने तो मांडेल आणि जे आपले प्रश्न आहेत, ज्या सोयीसुविधा असतील, रस्ते, पाणी, ड्रेनेज, देवबत्ती, या तर ह्या महत्त्वाच्या सुविधा आहेत, ह्या बेसिक सुविधा आहेत. याच्या व्यतिरिक्त जे अनेक प्रश्न, आरोग्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, याशिवाय अनेक परिवहन व्यवस्था असेल, शिक्षण मंडळ असेल, असे विविध प्रश्न व्यवस्थितरित्या त्या प्रतिनिधींनी आपले मांडले पाहिजे. असाच नगरसेवक महापालिकेत निवडून पाठवावा असंच त्यांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे. अण्णा, आपण तुम्ही या व्यासपीठावरती आलात त्याच्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आणि आज आपण इथंच थांबूया. नमस्कार.